सिच्युएशन इथं लय खराब झालेली आहे. विषय झालाय की खळ्यावाला अजून पण नाही आलेला आणि इकडून फुल असं आबळ भरलेलं आहे. विजा करकडू राहिल्यात. आता काही दिसणार नाही बरं का इथं, कारण की रात्री काय आबळ दिसणार आहे. पण पूर काळं भंगार आबळ आहे आणि आहे ना लय अशा भयानक विजा करकडू राहिल्यात. आता म्हणले बरं का 1 तासात येऊ आम्ही, कारण की ना त्या मशीनमध्ये अडकलाय घास. वाला घास टाकला होता वाटतं, त्याच्यात अडकलाय. बघा कशा विजा चमकल्यावर राहिल्यात. नेवाशाला लय पाऊस चालू आहे सध्याला. चला रे चला चला चला, आज तुम्हाला बाहेर सोडायला वेळ भेटलाय. आज झाला आपला गहू काढून. चला पळा, जे नंबर आहे ते निवा बाहेर. चला चला पेंट खायला, चला 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 पेंट खायला, चला 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 चला. सगळे चिल्लर निघली बाहेर पेंट खायला. अरे त्याला घ्या खाऊन मस्त आहे की. त्याला कोणच मारतोय काय माहिती भो. सकाळ संध्याकाळ याला नुसत्या टोचाच मारलेल्या असतात. मी राजो सुद्धा बाहेर कोंडीतोय दुसरीकडे, तरी याला मारलेलंच असतंय. दुसऱ्या शाळा करत असतात. लय दिवसातून सोडले भो यांना आता बाहेर. खाय ते तिकडे काय सुबाबलीच पाहलाय काय खाय ते असतं. खायची पेंट तर पडती. गहू काढायला जायचंय आता, गोळा करायला. मग चालू आहे ब्रश वगैरे झालं का मग थोड्या वेळाने जाऊ आता. बरं झालं गुढी पाडव्याच्या आधी आपलं 9 वर्षाच्या आधी धान्य येऊन पडून आपल्या घरात. आता खळं पण करायचं चाललंय उद्या. आता जवळ वाळत आहे तवर वाळून द्यायचं. हे इथं त्यांना का असं पण आहे 9 वर्षाच्या आधी धान्य येईन का? धान्य येईन का 9 वर्षाच्या आधी? 9 वर्ष आधी आलं नाही का धान्य? खळं करून घरात येईन का? लाग ना ते दाढीला. तसंच उद्या नाही व्हायचं. वाळलेलं नाही ना? हा वाळलेलं आहे. हो आजी काय म्हणतात? काय या खांब्यापासून तर त्या खांब्यापर्यंत जाळी किती लागेल? कोणत्या खांब्यापासून? एक काढताना आपल्याला तिकडे वैरण रचून जाळी लावायची. त्या आतल्या वय पाऊस नाही लागायचा का? असे शितोडे नाही यायचे का? आपण ना ते काय 7 2 14 15 फूट. 15 फूट 70 रुपये फूट आहे. 70 रुपये फूट आहे लावायचो. ते 350 आणि ते 700 7 8 9 10 1100 रुपयाची. 1100 रुपये हा येऊशी साडे 1100 रुपयाची होईन. आजीला काय वाटलं? मग ही लावायची कोंबड्याची घ्यायची. त्याला दरवाजा करावा लागतो. आपल्याला बी आज जायचंय. घास खायचा तुला? इथं आली तू. चला कोंडीत आता यांना झालं वाटतं यांचं खाऊन. आजचा दिवसच जरा वेगळा वाटतोय, कारण की आज काय जरा काम नाही आहे आपल्याला. त्याच्यामुळं आजचा दिवसच जरा वेगळं. गोळा करायला जायचं का? चला बाबा यांना कोंड तुम्ही आता गोळा करायला जायचंय गव्हाचं आपल्याला. कोंबडा जाळी असन 20-30 रुपये फूट. 20 नाही 30-40 रुपये फूट असं. अगं शेळी कसं अंग खाजू राहिली. तिचे पण 500 रुपये लागतील. 500 गौरे तुला नाही सोडलं? तिला गौरीला आहे ना कुट्टी करून ठेवली ती. कुठे आहे? याच्यातच आहे. इथं कुट्टी आहे. चला आता शेळीचं दूध काढू आपण. कितीक निघतंय कितीक नाही. लिटर भर दूध निघलं. जरा कुठं तू ती वैरण खात असन. चला तुम्ही आता आत. चला आता आलोय खालच्या वावरात गहू गोळा करायला. ह्या वावराचं त्या दिवशीच आपण खळं केलं होतं बरं का. आता ह्या 2 वावराचं करायचं आहे आपल्याला. गव्हाचं खळं. बाबा मम्मी सोनू मावशी मी आलोय. प्रज्ञेश पण आलाय आता त्या तिथं आहे. चला इथं आता अथरू तळट सगळा गोळा करावा लागेल भाऊ. आता लय थकवा होणार आहे. चला आता ह्या तुकड्यातल्या झाल्यात सगळ्या गोळा. हे खालचं तुकडं राहिलं फक्त. डायरेक्ट चौकोनच केलाय. सगळ्यात मोठं तळट होतं आपलं. ते सगळं बुजलंय आता. आता काय करावं काय माहिती. काय म्हणणं आहे? भारी भारी ओके. हेच स्पिरिट पाहिजे आपल्याला. हेच स्प्राईट पाहिजे आपल्याला. जाऊन दे चल.
सांडू नको रे तसं. चला भाऊ, झालंय वाहिला चालू. हेच स्पिरिट पाहिजे. लवकर सगळ्याला एक एक मावा कुल्फी भेटन. उचला. ओके, काय टेन्शन नाही. घालू आपण मावा कुल्फीला. काय लागत आहे. तसे जमते का? इथले सर आहे बाबा. पण हरवलो आम्ही. बुट बिठ घालून आलेत बाबा. आता एकदम परेड करायची बाबाला. दिसलं नाही का मग गाडी आली आवाज द्यायचा ना. दिलताना पाणी द्या. द्या इकडे पॅका पिशवी. आता तिकडे अलीकडची इकडे द्या बाकी. ती गारे ती द्या इकडे. झालं भाऊ, सगळ्याच्या सगळं कम्प्लीट. आता हे बघा हाताची हालत कशी झालेली, एकदम लाल भडक. काय म्हणले बाबा? टोप्या. प्रज्ञेचा हात कसा झालाय बघा आता. हे बघा कसे पित्त आले. हे बघा कसं पित्त आले. काय म्हणले? चालू करतो मी तिकडे फक्त. नाही, मोबाईलवर करतो मी. चाल घरी. आता घरी जेवलो अभि. मोबाईलवर करतो मी. ते पाईप लावा लागते ना आपल्याला. अरे लई झटका नाही मम्मी, ते आता ते काढून टाकून द्या शर्ट. ते आली सोनू मावशी पण. आता चलो आजी यायचं का? यायचं का थोडं मदत? चला भाऊ, आजीकडं नको म्हणतात आजी. चलो चलो चलो, ट्रॅक्टरमध्ये बसा सगळे. आता चला भाऊ, आता गवत पण घेतलंय मस्तपैकी एकदम. तुमच्यापैकी लय जणांना प्रश्न पडला असेल की बाबा मी आहे ना नेमकी केस का काढले माझे. विषयात झालाय की ट्रीटमेंट चालू आहे आपली संगमनेरला केसाची. त्याच्यामुळे आहे ना त्यांनी सांगितलं तुम्हाला की बाबा तुम्ही आहे ना परत एकदा केस काढा आणि ते औषध मग चांगलं काम करेन. त्यासाठी केस काढले होते. चला आता मी आहे ना काय कुट्टी वगैरे करणार नाही. तेच काढून डायरेक्ट देणार आहे टाकून आणला आता. कारण की लय कंटाळा आला आहे. प्रेग्नेशन मी चाललो आहे थोड्या वेळाने टाकीत पवायला. लय घाम झाला आहे. तुम्ही हात माझा बघू शकतात, पूर्ण लाल भडक झाला. आणि इतकी आगाग चालली ना सांगूच नाही शकत मी. कारण की इतक्या बारीक जखमा आहे त्याच्यात घाम गेला आहे. चल जाऊ द्या भाऊ. चला भाऊ, दिलं टाकून आता परत गवत. चला रे, कोंबड्याच घुसल्यात सगळ्या. पिल्ला हो पवायला चला. चला पवायला चला. कोंबडी एवढा झालाय ना ह्यो बदक. चला 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 बाबा बाहेर. खा मस्त पैकी. आता मग पवा निवांत. तुम्हाला पवायचं तर त्याची भीती होती तेच व्हायला लागलंय. आभळ आहे ना लय भयानक आलेले आहेत. हे बघा इकडून. आता पाऊस नाही यावा, फक्त खळावाल्याला बोलवलंय बरं का. खळ्याचं तट आपलं झालं की याच्यावर आपल्याला तट टाकता येईल. कारण की आपले सगळे तट आता पॅक झालेले आहेत. एकदम पावसाळं वातावरण झालेलं आहे. अरे लवकर आवर, आपल्याला जायचंय शेवगावला. ते आणायचंय. येऊ द्या पाऊस. घाबरत नाही आपण. खायचे वांदे होते. चला भाऊ, खळ्यावाला काय आता फोनच उचली ना. त्याच्यामुळे म्हणलं काहीतरी काम करून घ्यावं. इथं आहे ना गौरीच्या घालले दगड झालेत बरं का. त्याच्यामुळे ते दगड टोचून आहे ना अशा जखमा होऊ राहिल्यात गौरीला. त्याच्यामुळे जाता आहे ना थोडं ओढून घेऊ राहिलो हे सगळे दगड इथून मस्तपैकी. हे राजहंसला याच्यात खायला टाकलंय ते यांचा का जीव चाललाय. काय खायचं तुला? आज मला याचं वजन करायचं होतं बरं का. पण चाल जाऊन द्या, आता उद्या करू. कारण की तो कसा झालाय, केवढा झालाय बघा ना पठ्ठ्या. माझ्या मते येईनच, पण त्या दिवशी आणि रात्र होती काय मी. शाबाश. उडी मारायला लागलाय हो. एकदम गार करतो म्हणजे गौरीला बसायला होईल चांगलं उन्हाळ्याचं. आता रात्री मस्तपैकी गाऱ्यात बसल. पाऊस नाही पडला पाहिजे म्हणजे झालं. इथून बी एक प्रेशर चालू आहे थेट तिकडं. सिच्युएशन इथं लय खराब झालेली आहे. विषयात झालाय की खळ्यावाला अजून पण नाही आलेला. आणि इकडून फुल असं आभळ भरलेलं आहे. विजा करकडू राहिल्यात. आता काही दिसणार नाही बरं का इथं. कारण की रात्री काय आभळ दिसणार आहे. पण पूर काळं भंगार आभळ आहे. आणि आहे ना लय अशा भयानक विजा करकडू राहिल्यात. आता म्हणले बरं का 1 तासात येऊ आम्ही. कारण की ना त्या मशीनमध्ये अडकलाय घास.
वाला घास टाकला होता वाटतं, त्याच्यात अडकलाय. बघा कशा विजा चमकल्यावर राहिल्यात. नेवाशाला लय पाऊस चालू आहे सध्याला. आता कसं करावं काय करावं मला तर काहीच कळाना. आपली वैरण झाकायला सुद्धा माझ्याकडे तळट नाही सध्याला. काय करू काय नाही चाललंय. पाऊस नाही आला पाहिजे फक्त, नाही तर लय हाल होते, लय बेकार हाल होते. सगळा गहू धिंगाणा होऊन जाईल सगळं. चला बघू किती वेळ आहे किती नाही अजून. काय आम्ही खाली आलोय आता गहू झाकून, पण आपली जी वैरण आहे ना भिजली आहे बऱ्यापैकी. आता काय करावं काय नाही बाबा. उद्या ऊन पडलं तर ठीक आहे, नाहीतर मग काय करावं आता काहीच कळा ना मला. तर आता वाजले 10. आता शिक मशीन आलंय केलंय चालू. इथं ठेव गोणी आहे करायला. मागे घे माग हा तिथं ठेवून. चला आता चल टाक ते टाकून काय घाबरायचं नाही. टाका बोला असू सुका असू हुन्ने धिंगाणा. आला घाबरायचं नाही आता. का वाजलं त्या टाकून आता कडेचं वरला हे फक्त हे 12 ते कशाला धरतो रे? कोणते साल? इकडे फक्त सांग. ते ते नाही हे किती झाले? 19 झाली सगळी. हे आत्ताच्या. हे आताची मला नाही माहिती. 3 घरात आहे, 2 ट्रॉलीत आहे आणि एवढ्या आहेत. 5 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 आणि ही नाही मोजली. 6 मोजली ती एक पहिली सोडून द्यायची ती. बरोबर आपण म्हणलो तेवढेच झाले बाबा. चला आता बघून मला दे उचलून. आता नेऊ आता एक डोक्यावर नाही रस्त्यापर्यंत. मग तिथून ट्रॉली तुटली नेमकी आपली, नाही तर सगळे कोणी गेले असते मजेत. पण चल जाऊन दे आता. शेवटच्या 2 गोण्या पण आल्यात आता घरी. ट्रॉलीचं आहे ना हे बघा डायरेक्ट पाईपच तुटला यावेळेस. याला एक नीट करावं लागेल आता. करू दामांनी पण आणल्या 2 गोण्या वडीत बऱ्यापैकी. आता आज झाला आता मस्त ओके मध्ये झालेलं आहे खळं. आता काही टेन्शन नाही. पाऊस येऊ नाही तर काही, फक्त आता वैरणीवर मस्तपैकी आता तट टाकलं. अजून एक तट टाकलं का काम एकदम ओके मध्ये समाप्त बोलता आहे ना मला. चला तर म्हणणे मग आता आजचा व्हिडिओ आपण इथं संपू. तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आता भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये. टाटा बाय बाय. हे अशी कामं असते शेतकऱ्याची. पावसापुढं कोणी काही नाही करू शकत भाऊ.